वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहारं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आपण जो विषय सुरू केलेला आहे तो मेंदू ब्रह्मयोग मेंदू अशा दृष्टीने हे तत्वज्ञान सुरू केलेलं आहे। जगाला जे माहीत नाही ते आता तुम्हाला सांगणार। भगवान परमात्मा म्हणाले ज्या वेळेस हा जो तुमच्या मेंदूमध्ये ही जी रेषा उभी आहे त्या रेषेमध्ये ही जी रेषा उभी आहे ह्या रेषेमध्ये पेन ड्राईव्ह म्हणजे किंग राजा आहे त्याच्यावर सगळी नोंदणी होत असते। पाप पुण्य सगळी गोष्ट त्याच्यामध्ये 6 नंबर त्याच्यामध्ये जो 7 नंबर दाखवला आहे त्या ठिकाणी एक घंटीसारखा आकार दिसतो लंबगोल आणि ते घंटीसारखा जो आकार दिसतो हा पेन ड्राईव्ह आहे। पेन ड्राईव्ह म्हणजे याच्यामध्ये नोंद होते आपल्या जीवनाची पूर्वकर्माची। हा जो आहे तर हा इथून ह्या इथपर्यंत म्हणजे मानेपर्यंत हा पेन ड्राईव्ह आहे आणि याच्यामध्ये सगळी नोंद होत असते। तेव्हा ह्या पॅड्रामच्या बद्दल आपला विचार करायचा आहे म्हणजे आपण हा आपल्या शरीरात तयार झाला पाहिजे। मेंदूमध्ये आपल्या शरीरामध्ये मेंदूमध्ये तयार झाला पाहिजे आणि तो तयार झाल्यानंतर मग आपण जे पोथे पुराण ग्रंथ वाचू किंवा जे शाळा कॉलेज शिकू त्याची सगळी नोंद यामध्ये पॅड्राममध्ये होते। चित्रीकरण होत नंतर याच्यामध्ये जसं आपण पेन ड्राईव्हर म्हणजे चित्रीकरण करतो संभाषण करतो सगळ्या गोष्टी करतो लिहितो पाहतो पुन्हा लावला की जसं तसं ते चित्रीकरण आपल्याला दिसतं किंवा भाषण येतं। त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जो पॅड्राम आहे किंग मेंदूचा राजा याची जोपासना केली पाहिजे। त्यामध्ये नेमकं काय आहे प्रत्येकाचे पॅड्राम सारखेच आहेत का नाही त्याच्यामध्ये फरक आहे। आता या ठिकाणी आपल्या मेंदूवर परमेश्वर संदेशाची नोंदणी हा AB रक्तगट आहे। हा AB रक्तगटामध्ये हातीच्या सोंडेसारखी पॅड्रामवरती रेष आहेत आणि याच्यामध्ये त्या सगळ्या नोंदी होतात। आलं लक्षात ह्या नोंदी याच्यामध्ये होतात आणि त्या नोंदी झाल्यानंतर मग आपल्या स्मरणशक्तीची जी बुद्धी आहे त्या बुद्धीमध्ये संदेश उतरतात आणि मग ज्ञान होतं। त्याच्यामध्ये समजा AB रक्तगट आहे याच्यात काय काय नोंद होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला जे काही ज्ञान होणार वेदाचं सायन्सचं शास्त्राचं हे सगळं ज्ञान याच्यामध्ये साठवलं जाणार। पण याच्यामध्ये ज्ञान कुठलं कसं होणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे। या पॅड्रामवर नोंद होणार आहे पण ते कशी भूतियान मार्ग या भूतियान मार्ग जो आहे म्हणजे व्यसन करणे दारू पिणे गांजा वळणे सिगरेट विड्या काड्या तांबाखू सगळे जे व्यसन आहेत नंतर जे मांसाहार आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला चेडे गोटे हे जे आहेत करणे जादू टोण्याची नोंद या केंद्रामध्ये आदर्श रूपाने येत असते आणि मग त्याचं ज्ञान होत। अशी नोंद या पॅड्राममध्ये आपलं जर खाणं जसं असेल तशी होती।
जर समजा तुमचं शाकाहारी तुम्ही असतान तर या पेन ड्राईव्ह जो आहे त्याच्यामध्ये पितर तत्वांची नोंद होते. पितर जे आपले आहेत आजे पणजे गेलेले अर्धवट पूर्ण जन्मात गेलेले आहेत पूर्ण तत्वाचे, ते काय बोलतात, कसे बोलतात, त्यांच्या डोक्यात काय संदेश आहे त्याची नोंद याच्यामध्ये होते. तुम्ही जेव्हा फळं खाऊन दूध पिता तेव्हा देवयान मार्ग सुरू होतो. आणि देवयान मार्ग चालू झाला की सगळं पॅटर्न जो आपला पेन पेन ड्राईव्ह जो आहे किंग राजा त्याच्यामध्ये हे म्हणजे शुद्ध नोंद व्हायला सुरुवात होते. देवदेवता, देवांची चित्र, आपल्या देव भेटले, स्वप्नात आले काय तर त्याची नोंद सगळी होती. आणि जो ब्रह्मयान मार्ग आहे त्याच्यामध्ये जेव्हा फळं खाऊ आपण नुसतं फळांचं पाणी पाणी पिऊ फळांचा रसच पिऊन राहू तेव्हा एक नंबरमध्ये पॅड्रम तयार होत पेन ड्राईव्ह हा तयार होतो आणि त्याच्यावर मग आपल्याला परमेश्वराशी संबंध साधण्याकरता आपल्याला आपला जो पेन ड्राईव्ह आहे मेंदूमध्ये आपला जो पेन ड्राईव्ह मेंदूमध्ये आहे हां इथून सुरू होतो या रेषेपर्यंत लक्षात बघा रेषा इथं जे आहे इथं हा मूळ पेन ड्राईव्ह सॉरी आणि तो आपल्याला जो तयार करायचा आहे तो इथून इथपर्यंत आणायचा आहे. इथपर्यंत तो पॅटर्न याच्यामध्ये आहे त्या शिरेमध्ये पण तो आपल्याला परमेश्वर प्राप्तीचा निर्माण करायचा आहे. जेव्हा आपण जसं खाऊ तसं त्याच्या नोंद होते आणि ती नोंद झाल्यानंतर त्या पॅटर्नवरची नोंद आपल्या ज्या जीवपेशी आहेत म्हणजे 10,000 कोटी जीवपेशी मेंदूमध्ये आहेत त्या प्रत्येक पेशीमध्ये जाऊन त्या नोंदी होतात. जेव्हा लागन तेव्हा त्या नोंदी पुन्हा पॅडमध्ये येतात आणि मग आपल्या बुद्धीत उतरतात. मग आपण बोलायला लागतो किंवा ज्ञान सांगू लागतो. तर परमेश्वराने मला सांगितलं मी सगळ्या जगाला ज्ञान देणार आहे, सत्य ज्ञान देणार आहे, पण त्यांचा पॅड्राम फळं खाऊन फळांचा रस पिऊन तयार झालेला पाहिजे. फळांचा रस पिऊन तयार झाला का आकाश तत्व तयार होणार. देवांचे जे शब्द आहेत त्याचे सूक्ष्म परमेश्वराचे संदेश परा परा पश्चिम जेव्हा खरीमध्ये आपण बोलतो परा आदरी स्वरूपामध्ये पश्यंती आदरी स्वरूपामध्ये मध्यमा आदरी स्वरूपामध्ये आणि दृश्यस्वरूपात वैखरीत येते. म्हणजे या 3 ज्या पद्धती आहेत परा पश्यंती मध्यमा या पद्धतीमध्ये परमेश्वराचा संदेश आपल्या मेंदूमध्ये येतो आणि तो जसाचे तसा प्रगट होतो. भगवान राम काय बोलत होते, कृष्ण काय बोलत होते, रामायण कसं घडलं हे आपण आपल्या डोळ्याने जसं तसं पाहू शकतो. जेव्हा आपला पॅड्रम आपला पेन ड्राईव्ह जो किंग राजा तयार मेंदूचा अतिशय शुद्ध वर तुम्ही पाहिले याच्यामध्ये आता या ठिकाणी वरच्या बाजूला जो आहे 7 नंबर त्या ठिकाणी हे 7 नंबरला या ठिकाणी तुम्हाला एक घंटीसारखं दिसन हा पेन ड्राईव्ह आहे लक्षात ठेवा. आणि हा जेव्हा शुद्ध होईल तेव्हा आपल्या शरीरात नोंदणी होईल. आता ए बी रक्ताकडे चाललं मग रक्त या बी रक्ताकडमध्ये गणपती नंतर 8 वसू यांची नोंद होते आणि मग परमेश्वराची नोंद होते. त्या ब्रह्मयोग जो आहे हा मेंदूचा हा जगात कोणी सांगितलेला नाही आपण शोधून काढलेला आहे आणि परमेश्वराने आपल्याला सांगितलंय की ही नोंदणी समाजाला समजून सांगा तेव्हा आपण हे सुरू केलेलं आहे. हा पॅड्रम आहे त्याच्यामध्ये ओम भू ओम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात् ती नोंदी. मग आपला बुद्धी जी आहे विचार आहे तो ब्रह्मरंध्र त्याच्यावर आहे 8व्यामध्ये 7व्यामध्ये हा पॅन्ड्राम आहे आणि नंबर व्होल्टेज नंबर 1
ते 8 पर्यंत हा पॅड्रम पसरलेला आहे, म्हणजे तयार झालेला आहे. पण याच्यावर जी नोंद व्हायची त्याच्यामध्ये नोंद होण्याकरता त्याच्यामध्ये जे चिन्ह तयार व्हावं लागतात. आता ए-बीमध्ये हत्तीच्या, गणपतीच्या सोंडीसारखी बारीक चिन्ह आहेत त्या ह्याच्यामध्ये. तर ए-बी जो गट आहे, हा ए-बी रक्तगट जो आहे, हा ए-बी रक्तगटाचा पॅड्रम इथं दाखवला आहे. यात हे चिन्ह दाखवले सगळे लक्षात ठेवा. आणि ही चिन्ह जी आहेत, ती चिन्ह नोंद करतात. आणि ती नोंद केल्यानंतर मग आपलं ज्ञान प्राप्त, परमेश्वराचं ज्ञान मिळवायचं आहे. मग गणेश लोकाचं ज्ञान मिळणार, मग ब्रह्मलोकाची नोंद होणार. 1 नंबरला, 7 नंबरला नोंद, 8 नंबरला परमेश्वर बोलणार. नंतर त्याच्या ज्या भाषा आहेत, संपूर्ण ज्ञान आहे वेदांचं, कशाचं, ते सगळं ज्ञान 8 नंबरवर ब्रह्मरंध्रामध्ये येणार. तिथून ते जी घंटीसारखं दिसते आकार, त्या आकारामध्ये त्या पेनड्राईव्हमध्ये त्याची नोंद होणार. म्हणजे 7व्यामध्ये नोंद होणार. आणि 6वा जो आहे, तो 6वा पॅड्रम जो आहे, 6वा, तिथून 1 नंबरपर्यंत सगळी नोंद होत येणार. आणि ही नोंद प्रत्येक पेशीमध्ये साठवली जाणार. आणि ज्यावेळेला आपली जी गोष्ट आवश्यकता पाहिजे ती गोष्ट प्राप्त होते. समजा उदाहरणार्थ आपण गायत्री मंत्र पाठ केला, ओम गणकृषी गणपती देवता वितुर्गाचे छंदा षडजा स्वरा, ओम एकदंता विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात, हा मंत्र आपण पाठ केलेला आहे. आणि हा पॅड्रम मध्ये आला तो सिद्ध होतो. आणि मग त्याची फलप्राप्ती आपल्याला मिळते. अष्टवसू त्याचे मेन सेंटरला जे देव राहतात. आता ह्या ए-बी रक्तगटामध्ये जे 7 नंबर दाखवले, 7 नंबर, या 7 नंबरचे घंटीसारखं दिसतंय तुम्हाला स्तंभ, तर हा पेन ड्राईव्ह आहे. याच्यामध्ये सगळी नोंद होते, चित्रीकरण होतं. आणि तिथून जे 8 पासून तर थेट म्हणजे 7, 1 नंबरपर्यंत पाठीच्या मणक्या खाली म्हणजे आपल्या मानेपर्यंत त्या पॅटर्न तयार होतो मेंदूमध्ये. जोपर्यंत मेंदूचा भाग आहे तोपर्यंत 1 पर्यंत. आणि याच्यावर सगळी नोंद होती. परमेश्वराची नोंद करून घ्यायची का परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची, या पॅटर्नमध्ये नोंद व्हावं लागतं. परमेश्वर काय बोलले, इंद्रसेवेत काय चाललं, पाठीमाग काय घडलं, त्रिकाल ज्ञान कसं होतं, ते सगळं ज्ञान म्हणजे जग कसं निर्माण झालं, काय राहतं, त्याच्यामध्ये ती नोंद होते. आणि ती नोंद झाल्यानंतर मग आपल्याला ती नोंद होते त्याच्यामध्ये परमेश्वराने सांगितलेली. आणि मग आपल्याला ज्या वेळेस आपल्याला गरज पडत, त्या मेंदू त्याच्या पेशी आहेत त्या संतृप्त होतात. आणि मग ज्ञान आपलं बाहेर पडतं, मग आपल्याला बोलता येतं. आता समजा ग्लास आहे, त्या ग्लासमध्ये अर्ध पाणी भरलेलं आहे. ते पाणी काय बाहेर येत नाही, ते आपल्याला पाणी प्याता येत नाही किंवा त्याच्यातलं काही ज्ञान होत. जेव्हा प्याल्यामधलं पाणी पूर्ण प्याला भरून जेव्हा तो प्याल्यातलं पाणी वाहू लागेल, तेव्हा आपल्याला त्या पाणी पिता येईल. प्याल्यातलं पाणी जेव्हा बाहेर यायला लागेल तेव्हा आपण पिऊ. तशा प्रकारचे आपल्या मेंदूमध्ये जे 10,000 कोटी जे पेशी आहेत, 36,000 केंद्र आहेत, या सगळ्यामध्ये ही नोंदणी होते. पण ही नोंदणी कशी होते, की हा जो पॅटर्न आहे याची नोंदणी झाल्यानंतर मग आपल्याला मग साक्षात्कार, दृष्टांत, ईश्वर प्राप्ती, रिद्धी सिद्धी, ऐश्वर प्राप्त. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा 7 नंबर जो दाखवला व्होल्टेज, तो घंटीसारखा आकाराचा पॅटर्न आहे, म्हणजे ईश्वरी निर्मित जन्मता तुमच्या बरोबर आहे. तो मानेच्या मेंदूपर्यंत आलेला आहे, म्हणजे रेषेमधून. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही दिसत नाही, पण त्याच्यामध्ये ए-बी रक्तगटामध्ये गणपतीच्या सोंडसारखे असे बारीक बारीक केसापेक्षा ते बारीक तंतू आहेत. आणि ते तंतू जेव्हा बाहेर येतील थोडेसे,
तेव्हा या पॅड्रॅमची नोंद होते. आणि जेव्हा ही सगळी नोंद झाली ज्ञानाची, मग ते आपल्या मेंदूच्या पेशीमध्ये साठवल्या जातात. आणि पेशी साठवल्यानंतर आपल्याला समजा मग ते लगेच पेशीतून मग ते जेव्हा परामध्ये साठवलं जातं. पश्यंती, परा, पश्चिम, मध्यम या 3 अवस्थेमध्ये ही नोंद जीवपेशीमध्ये होते. आणि जेव्हा ती वैखरी म्हणजे जसं पाणी पेल्यात झाल्यानंतर बाहेर सांडायला लागतं, तसं हे ज्ञान त्या पेशीमध्ये भरून थोडंसं वर आल्यानंतर मग आपल्या वैखरीत म्हणजे वाणीमध्ये बुद्धीत उतरतं आणि मग बुद्धीतून आपण वाणीतून बोलू शकतो. आता समजा आपल्याला काही माहिती नाही, कुठं काय ज्ञान आहे, पण आपलं शरीर फार शुद्ध आहे. फळं खातो, फळाचा ज्यूस, फळाचा रसच पिऊन राहतो आपण 7 दिवस, 3 दिवस, 5 दिवस. तेव्हा हा ए बी रॅक्टरला पॅड्रम पूर्ण तयार होतो. आणि तो तयार झाल्यानंतर मग त्याच्यावर नोंद होते. आणि ती नोंद झाल्यानंतर मग आपल्याला हे नोंद कोण करतं? हा मोठा प्रश्न आहे. परमेश्वराकडून आलेली नोंद कोण? याचा मुख्य नायक आहे गणपती. त्या पॅड्रममध्ये हा गणपती असतो. आणि गणपतीचे जे 8 सहकारी आहेत, म्हणजे 8 वसू आहेत. हे वसू परमेश्वराकडून आलेले ज्ञान ग्रहण करतात आणि मग आपल्या मेंदूमध्ये पाठवतात सर्व ठिकाणी. एकदा त्याने पाठवून संतृप्त झालं, मग आपल्या शरीराची अवयव आहेत, हृदय, डोळे, कान, नाक, हात, पाय या ठिकाणी मग ते त्याच्या संवेदना पाठवल्या जातात, शक्ती पाठवली जाते आणि मग त्याचं आपल्याला ज्ञान होतं. आता समजा तुम्हाला एखादा ज्ञान मिळवायचं आहे. हे जग कसं निर्माण झालं हा तुमच्या मनात प्रश्न आला. बरोबर, आपल्याला लिहिता वाचतात नाही, आपण लिहिता वाचाय कसं शिकू हा तुमच्या पुढे प्रश्न आला. आपण अडाणी आहोत, आपल्या पोथी वाचता येईन का नाही हा तुमच्या पुढे प्रश्न आला. तर ज्या वेळेस तुम्ही नुसते फळं खाऊन फळांचा रस पिऊन काय दिवस राहता, तेव्हा तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होईल. कारण मी लहान असताना बारीक मुलं शाळेत जायची. आमची फार गरीब परिस्थिती. शाळा शिकणे इतके सुद्धा पैसे खिशात नाहीत, इतकी आमची वाईट परिस्थिती. तर मी औदुंबर झाडाखाली बसायचो आणि मग हा पॅड्राम जो आहे माझा, मी फळं खाऊन दूध पिऊन राहायचो लहानपणापासून. अन्न खात नसल्यामुळं दही दही मला जास्त चालायचं. मग माझा जो पॅड्राम आहे, जो पॅड्राम आहे, तो पॅड्राम जो पॅड्राम आहे त्या पॅड्रामवरती अक्षरांची नोंद झाली. कशी? की गणपतीचा, तो गणपती दिसायचे. मग पुढे यायचं गणपतीचा, मग गणपतीचा म्हणजे ते चित्र, नंतर ते अक्षर, मग ते मी मातीवर लिहायचो. गणपतीचा, मग अशी पासून तर पर्यंत सगळे अक्षराची चित्र मला दिसली ध्यानामध्ये. आणि मग त्या सगळ्या चित्रांची नोंद माझ्या मेंदूत झाली, अक्षरांची नोंद झाली. मग का की हे सगळं ज्ञान झालं. मग 1, 2, 3, 4 हे सगळे अक्षरं त्यात उमटली. कारण परमेश्वराजवळ सगळं आहे. ते मिळवण्याकरता आपल्याला आपला पॅड्राम, पेन ड्राईव्ह जो आहे, तो अतिशय शुद्ध पाहिजे. मी दही, लोणी खात असल्यामुळे माझा पॅड्राम लहानपणापासूनच शुद्ध व्हायला आणि मग सगळं अक्षर मला म्हणजे मी मातीवर लिहायला लागलो. मग आमच्या वडिलांनी आम्हाला पाटी आणि पेन्सिल दिली. मग मी सगळे 12 खडी वाचायचो, अक्षर वाचायचो, पोथी वाचायचो. औदुंबऱ्या झाडाखाली मी कोणाकडे काय गेलो नाही. मग मी शाळेत गेलो, मग मला एकदम दुसरी पासून मी सगळं वाचून दाखवले. त्यांचे पुस्तकं, गणित, नंतर बेदोनी 4
त्याचं कारण आहे की आपला पॅड्राम जो आहे, हा जितका शुद्ध होईल, तितकं तुम्हाला ज्ञान होईल. उदाहरणार्थ विवेकानंद स्वामीचं उदाहरण सांगतो. विवेकानंद स्वामीचा जो पॅड्राम आहे होता, तर ते एकदा वाचायचे आणि सगळं फाडून पुस्तक फेकून द्यायचं. तेव्हा एकाने विचारलं म्हणे, "महाराज तुम्ही हे सगळं वाचलं आणि फेकून दिलं." तर त्यांच्या पॅड्रामवरती संपूर्ण जे ग्रंथ आहे, जसं आपलं मोबाईलमध्ये एकावर एक अक्षर येतात, तसे त्याच्याकडे ते कागदासारखा कागद मेंदू तयार झाला आणि त्याच्यावरती ग्रंथ हे सगळे अक्षरं तयार झाली. आणि जर त्याला विचारलं, की तुम्ही आता 5 नंबरचं पान फाडलंय, त्याने सांगितलं असं आहे, तसं आहे, सगळं वाचून दाखवलं. तर तशी स्मरणशक्ती ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज यांना होती. त्यांचा पॅराग्राफ इतका भक्कम, तर तो कधी नष्ट होत नाही. तो मनुष्य जरी गेला, समाधीत झाला किंवा तरी तो पॅराग्राफ जो आहे, तो हवेमध्ये कायम फिरत असतो. आणि त्याच्यातून जे समाज ज्ञान घेतो, त्याला ते ज्ञान प्राप्त होतं. आता हे सगळं ज्ञान मला असं झाल्यानंतर मी पोथी, पुराण वाचो, ग्रंथ, पारायण, ज्ञानेश्वरी सगळं वाचायला लागलो लहानपणीच. 4ही वेद वाचायला लागलो, 4 वेदांचे मंत्र म्हणायला लागलो. काही मला माहीत नाही वेद कसे आहेत, काय नाही, पण ते आवाज यायचे. ओम अग्निमिळे पुरोहितम, ओम आयो त्रिशतम तनासं तद्मय तस्मै धावती, ओम भूवं भुवा ओम स्वाहा ओम महातना तपां सत्यम, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. सगळं ज्ञान जसं तसं इत्थंभूत यायचं. नंतर माझा पॅड्राम अतिशय शुद्ध झाल्यानंतर मग मला असे ज्ञानेश्वरीवरती काहीतरी लिहावं असं वाटलं. भगवद्गीता ज्ञानेश्वरी लिहा असं मला संदेश मिळाला परमेश्वराचा वरून. तर मी भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या दोन्ही वह्या धरून एक नवीन तत्वज्ञान त्याच्यात लिहा, असं मला संदेश आला. तो माझ्या मेंदूत उतरला, परामध्ये आला. मग पश्चिंतीत, मध्यमात आणि मग मला वारखरीमधून तो मी कल्केश्वरी स्वयंभू महाकल्केश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. हे ईश्वरी ज्ञान स्वर्गातून जसं तसं. माझा रक्तगट हे आर एच निगेटिव्ह आहे, हे सगळं वरून आलं. पण जेव्हा तुमचा आता हे बी रक्तगट आपण बोलतोय, तर तुम्हाला गणेश सगळ्या जगाचं ज्ञान होईल. गणपती कसे प्रकट झाले, त्यांनी तुम्हाला काय ज्ञान सांगितलं, कुठल्या रिद्धी सिद्धी तुमच्याकडे आहेत, शरीरातले सर्व अवयव बरोबर काम करतात का, अशा दृष्टीने ए बी रक्तगटामध्ये हे चालतं. म्हणून रक्तगट जो शोधला, हे कोणी शोधला आधी? जगामध्ये रक्तगटाचं प्रमाण व्याजा सांगितलेलं आहे. हे अष्टवसू, अश्विनी कुमार, 11 रुद्र, 12 आदित्य. तुम्ही आता समाजामध्ये जाऊ, तुम्ही तुमचे पात्र निवडून ज्या त्या तुमचे अंश त्यांच्यामध्ये ठेवा. आणि ते अंश ठेवल्यानंतर जो महत्वाचा जो परमेश्वर आहे, ओम स श्रीशा पुरुषा, हा जो परमेश्वर आहे, त्याचे जे संभाषण आहे ते तुम्ही अष्टवसू ग्रहण करा गणपती सहित, आणि आपल्या मेंदूतल्या पेशी साठवून ठेवा. आणि मग जेव्हा लागेल तेव्हा ते ज्ञान तुम्ही बाहेर काढा, तुम्हाला रिद्धी सिद्धी ऐश्वर्य प्राप्त होईल. म्हणजे हा जो पॅराग्राम आहे, याच्यामध्ये 9 कुठल्या विद्या तुम्हाला ग्रहण करायच्या असतील, तर आपला पॅराग्राम पक्का झाला पाहिजे असं परमेश्वराने मला सांगितलं. आणि त्या दृष्टीने आपण तुम्हाला आता सांगायला सुरुवात केलेली आहे की पॅराग्राम शुद्ध झाल्याशिवाय मी स्वर्गीय ज्ञान कोणालाही देणार नाही. मग तुम्ही 7 दिवस उपवास करा, फळं खाऊन, दूध पिऊन, किंवा 40 दिवस करा, किंवा वर्षभर का, किंवा कायम तुम्हाला करायचं करा. आता एक कथा कादंबरी लिहिलेली जी मंडळी आहे, हे पॅराग्राम आहे. हे पॅराग्राम मध्ये तुमची जशी तुम्हाला अवस्था आली असेल तसेच तुम्ही लिखाण करता. ज्ञानेश्वराला कृष्णाची अवस्था प्राप्त झाली,
म्हणून ज्ञानेश्वरांनी जशीची तशी ज्ञानेश्वरी भगवद्गीता लिहिली. तीच अवस्था माझ्याकडे आली, मी कल्केश्वरी लिहिली. तुम्हाला जर ही अवस्था प्राप्त झाली तर तुम्ही पण मोठं ज्ञान पंडित ग्रंथ लिहू शकता, शोध लावू शकता, नवीन शोध. हा जो पॅड्राम आहे त्याचे एक अद्भुत संशोधन आहे. वा ब्रह्मदेवाने भगवान महाविष्णूच्या श्वासातून वेद प्रकट झाले आणि ब्रह्मदेवा जो हा पेन ड्राईव्ह आहे त्याच्यावरती सगळे चारही वेदांची नोंद झाली आणि सगळे वेदांची नोंद झाल्यानंतर जसं पेल्यामध्ये अर्धवट पाणी असतं त्याची फायदा होत नाही, पण पूर्ण प्याला भरून त्यातून पाणी व्हायला लागल्यानंतर त्याचा उपयोग केला जातो. तशा प्रकारच्या ब्रह्मदेवाच्या ज्या पेशी आहे, मेंदूचे केंद्र आहे जीवपेशी, त्या पेशीमध्ये सगळं ज्ञान वेदांचं साठवलं गेलं आणि मग ब्रह्मदेवाने जसं वाटन तशी मग सृष्टी 84 लक्ष योनी सृष्टी निर्माण केली. हे ज्ञान तुम्हाला पाहिजे असन, परमेश्वराने सांगितलं. तपस्वी असतील, फळं खायची आणि त्याचं फक्त पाणी पिऊन राहायचं किंवा फळं खाऊन राहायचं नुसतं. म्हणजे आपलं पाणी प्यायचंच नाही, फळातच पाणी प्यायचं. उदाहरणार्थ नारळातलं पाणी, सफरचंदचा रस, आंब्याचा रस, ऊसाचा रस, हे सोमरस देव पितात. सोमरस प्यायल्याशिवाय हा पॅड्रम शुद्ध होत नाही, त्याच्यावर ईश्वरी नोंदणी होत नाही. स्वर्ग कसा आहे, तिथे काय काय सृष्टी आहे, जगामध्ये किती ब्रह्मांड आहे, तिथे काय चालतं, हे सगळं ज्ञान तुम्हाला त्या पॅड्रम जेव्हा शुद्ध होईल तेव्हा त्याच्यावर येईल. जसं आपण पेन ड्राईव्हवरती आपण अभंग म्हणतो त्याच्यावर नोंद होती, नंतर आपलं चित्र त्याच्यात येतं, नंतर ते पुन्हा उलगडतं, मग पुन्हा चालू होऊन आपल्याला ते टीव्हीवर दिसतं. तशा प्रकारचं आपल्या शरीरामध्ये हा पॅड्रम काम करतो. आता संजय जो होता, तर भगवान महाभारताचं युद्ध चाललं, ते जवळजवळ 100-200 किलोमीटरच्या अंतरावर होतं, जास्त असं. तर ते सगळं ज्ञान संजयाला जसं तसं होतं. त्याचं कारण का, हा संजय जो होता त्याने आपला जो पॅड्राम आहे त्याला व्यास ऋषींनी सांगितलं, तू सोमरस पिऊन आधी अभ्यास कर. मग ते सोमरस प्यायला लागला, फळाचा नुसता रस प्यायला लागला, पण त्याचा पॅड्राम अतिशय शुद्ध झाला आणि त्याला मग डिटेल सगळं दिसायचं. महाभारत कोण काय बोलतंय, कसं बोलतंय, काय भाषण चाललंय, तर जसं तशा नोंदी त्याच्या मेंदूत झाली आणि ती नोंद परापश्यंती मध्यमाईच्या नोंद झाली आणि मग त्याने वैखरीतून ती सांगितली भगवद्गीता. तर आपला पॅड्राम जर समजा व्यवस्थित झाला तर आपण कृष्णा पाहू शकतो, कृष्णाचे संदेश ऐकू शकतो, महाभारत सुद्धा आता आपण पाहू शकतो. पूर्वी काय झालं, आता पुढं काय होणार ते सुद्धा आपण सांगू शकतो. म्हणजे आपला पॅड्रम परिपूर्ण शुद्ध असला पाहिजे. आता ए बी रक्तगट आहे, ए बी रक्तगटामध्ये आकार मात्र आहे, नंतर गणपती याचा मुख्य अधिष्ठ आहे, नंतर 8 वस्तू याचे नोंदणी करणारे तिथं ते देव आहेत. तर हे देव जे 8 आहेत ते सगळं ईश्वराची जी नोंदणी बोलणं आहे ते फक्त ऐकू कोणाला येतं, तुमच्या नशिबात तुम्हाला देव भेटला, आमच्या नशिबात नाही, खोटं आहे सगळं. प्रत्येकाच्या नशिबात परमेश्वर आहे असं भगवंतानी परमेश्वराने मला सांगितलं, की ज्याचा पॅड्राम चांगला तयार होईल त्याला मी जगाचं इत्थंभूत ज्ञान पाठवीन, संदेश पाठवीन, ज्ञान पाठवीन. त्याच्या त्या पॅड्रामवर नोंद होईल आणि मग 10,000 कोटी ज्या जीवपेशी आहेत त्या सगळ्या संतृप्त होतील, 36,000 केंद्र संतृप्त होतील आणि मग परापश्यंती मध्ये अदृश्य, अदृश्य आणि दृश्य, मग परामध्ये वैखरी दृश्य होईल.
मग ती वाणीतून बाहेर पडन, चित्रीकरणातून बाहेर पडन, ते ज्ञान त्याला होईल. मग अशा दृष्टीने आपण आता तो अभ्यास केला पाहिजे. तेव्हा आपल्याला या ठिकाणी हे ज्ञान होईल. मग त्या आपल्याला हे ज्ञान होण्याकरता, हे देवता मिळवण्याकरता आपल्याला होम हवन करावं लागतं, सोमरस प्यावा लागतो. आणि होम हवन करून सोमरस प्याल्यानंतर ते सोमरस प्याल्यानंतर त्यातून जो वायू तयार अग्नी तयार होतो, तेज, ते तेज आपल्या शरीरात उतरतं. मग मेंदूचा पॅड्राम जो आहे तो परिपूर्ण शुद्ध होतो. आणि मग हे जे 8 वस्तू आहेत, ते पॅड्रामच्या जे वर तुम्हाला हे दाखवलं ना आता या ठिकाणी, या ठिकाणी हां, तर या ठिकाणी जो 7 नंबर आहे, तिथे एक घंटी दिसते, घंटी. बारीक पाक आपल्या मेंदूत ही घंटी आहे. आणि ही घंटी जी आपल्या शरीरात दिसते, ती या पॅड्रामवरती परमेश्वराचा संदेश होतो. आणि या ठिकाणी हे 8 जण राहतात, ए-बी रक्तगटामध्ये. आणि परमेश्वर जेवढं ज्ञान पाहिजे तेवढं ज्ञान हे सांगतो, ते ज्ञान आपल्याला होतं. आणि मग आपण ग्रंथ लिहितो, पोथ्या लिहितो, पुराण लिहितो, काव्य लिहितो. साधू संत ऋषी मुनी जे मोठमोठे तप झाले, ज्यांनी ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले, त्यांना हे ज्ञान प्राप्त झाले. ज्यांना साक्षात्कार परमेश्वर होण्याकरता, देव जगात आहे का नाही, आपला पहिला पॅड्राम स्वच्छ करा. तुम्ही आरसा स्वच्छ करा, म्हणून तुमचं तोंड त्या आरशात दिसन. तसं तुम्ही फळं खाऊन फळांचा रस पिऊन राहा. आणि आपला जो पेन ड्राईव्ह जो आहे आता दाखवलाय घंटीसारखा, तो मानेच्या मेंदूपर्यंत वाढत चालतो. हे बी रक्तगटामध्ये गणपती सोंडचा तो असा 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 बोलायसारखा आहे. आणि ते सगळी नोंद झाली की आपल्या मेंदूत जे 10,000 कोटी जीवपेशी आहेत, त्या कोठ्यात नेऊन टाकतो. समजा आपले 50 इथं ग्लास ग्लास आहेत, एका ग्लासामध्ये पाणी भरलं, बाकीचे ग्लास तसेच राहिले, आणि ते एकाच ग्लासामधलं पाणी ओसंडू लागलं, तर तेवढं ज्ञान तुम्हाला म्हणजे जास्त होणार नाही. जेव्हा सगळ्या ग्लासामध्ये पाणी पूर्ण भरलं जाईल आणि त्या सगळ्या ग्लासातून पाणी वाया लागेल, तसं आपल्या ज्या 10,000 कोटी जीवपेशी शरीरात मेंदूमध्ये आहेत, ब्रह्मयोग तत्वाच्या, त्या परिपूर्ण संतृप्त झाल्या पाहिजेत. आणि त्या झाल्यानंतर त्यातून जे वैखरी ती बाहेर पडली पाहिजे. कारण परा, पश्चिंती आणि मध्यम हे अदृश्य आहेत. नारळ असतो, नारळाच्या आतमध्ये जे पोकळी दिसते, त्यात परा, पश्चिंती आणि मध्यम आहे. आणि खोबरं जे आहे ना, पश्चिम वैखरी आहे. तर अशा दृष्टीने आपल्या पेशीमधून वैखरी प्रगट होऊन पेल्यात पाणी भरून सगळे पेले जेव्हा वाहू लागतील, तेव्हा अथंग परमेश्वराचं ज्ञान प्राप्त होईल. खरा परमेश्वर कळण की ओम स श्री शा. कारण आपली आपले जे 10,000 कोटी जीवपेशीची संतृप्तता झाली, तेव्हा आपण परिपूर्ण जो मूळ परमेश्वर आहे, पक्षक्षा भगवंत, ओम स श्रीशा पुरुषा, ज्याला हजारो डोळे, हजारो कान, हजारो पाय आहेत. ओम स श्रीशा पुरुषा, सहस्राक्षा सहस्रपात, स भूमी विश्ववृत्या दशांगुलम. हे सगळं व्यापून सगळं जग व्यापलंय, तो दशांगुली उरलाय म्हणजे कल्कीदत्त महाराज शिरूर क्षेत्रात. तर त्या दृष्टीने हे सगळं ज्ञान आपलं होतं. हे बी रक्तगटात हा प्रश्न आहे. याच्यामध्ये काम करणारे 8 वस्तू, अष्टविनायक हे बी रक्तगटावर काम करतात. आणि जेव्हा आपण फळं खाऊन दूध पिऊन राहू, किंवा फळंच खाऊन दूध पाणी पिऊ, फळांचंच पाणी पिऊ राहू, तेव्हा हा पॅड्राम ईश्वर प्राप्ती तयार होतो. जेव्हा तुम्ही वरण भात आमटी खाता, तेव्हा ते पितर तत्वाचं जे ज्ञान आहे, आपले जे पित्र आहेत त्यांची सगळ्या लहरी आपल्या ब्रह्मरंध्रात मेन सेंटर येऊन ते आपल्या मेंदू शरीरात पोचतो. नंतर आपण नुसताच दूध पिऊन फळं खाऊन राहिलो,
देवान मार्गात तर सगळ्या देवांचं गणपती, शंकर 33 कोटी देव जे अनंत कोटी सृष्टी देव देवता आहेत, त्यांच्या लहरी आपल्या शरीरात ब्रह्मांडात येऊन शरीरातल्या पेशीमध्ये उतरून त्यांचे आवाज, ध्वनी, ज्ञान संतरूप होऊन मग आपण वैखरीतून बोलू लागतो. हे ज्ञान असं तयार होतं. मग तेव्हा आपला मेंदू स्थिर सल्लामत पगडी आजार. मेंदू जर आपला चांगला नसेल तर आपण काय करू शकत नाही. कारण याच्यामध्ये समजा तुमचा एकच प्याला भरला, एकच पेशी पूर्ण संतृप्त झाली, बाकीचे पेशी संतृप्त झालेले नाही, तेव्हा तुम्हाला लय थोडं सक्ष हा हा काहीतरी आहे, काहीतरी आहे, देव आहे असं वाटते बरं का. म्हणजे पूर्ण ज्ञान होणार नाही. 10,000 कोटी जीवपेशी जेव्हा संतृप्त होतील असं भगवंताने स्वर्गातून सांगितलं आणि ते ज्ञान आपल्या मेंदूत उतरवायचं. याच्याकरता तपश्चर्या करणे आवश्यक. फुग्यात हवा भरली की तू वर जातो, पाणी भरल्यावर खाली राहतो. ही साधना करण्याकरता तुम्हाला फळाचं दूध, फळांचं पाणी पिऊन राहावं लागेल आणि पृथ्वीतत्व जे आहे त्याचा संपर्क तोडावा लागेल. म्हणजे चोपळा बसायचं आणि तप करायचं. हे तप कोणी केलं? जगाला खरं ज्ञान कोणी सांगितलं? ज्यांचे पॅराग्राफ सरळ झाले सो कोण? गौरी शंकर, म्हणजे शंकर पार्वतीने चोपळा बसून तप केलं. वायुहार आणि फक्त फळांचा रस याच्यावर त्यांनी साधना केली. त्यामुळं सगळ्या जगाचं कल्याण करणारं जे काही अद्भुत ज्ञान आहे ते त्यांनी आपल्या जीवनातून तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर श्रीराम प्रभूने स्वपळा वृत्त केलं. त्याने आपलं विश्वरूप दाखवून हनुमंताला सगळं आपलं ज्ञान करून दिलं. त्याचप्रमाणे हयग्रीव वृत्त, म्हणजे हयग्रीव अश्वगंगा म्हणजे घोडनदी गंगाच्या देवाच्या मुखातून निर्माण झाली. महाविष्णूचा हयग्रीव अवतार त्याने घोडणीच्या तीरावरती, म्हणजे घोडणी त्यापासून निर्माण झाली. म्हणजे आवते गाव, अवजे गावापासून दौंडपर्यंत घोडनदी आहे. एवढ्या एरियामध्ये भगवंताने आपली 1728 कोटी वर्ष चोपळ्यापासून तप केलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढं भगवान श्रीकृष्णाने तप केलं. चोपळा बसून दैलोने खाऊन तप केलं. रामाने कंदमुळं खाल्ली. आपला पॅड्राम त्यांनी जो पेन ड्राईव्ह जो आहे किंग राजा, तो संपूर्णपणे पॉझिटिव्ह केला, चकचकीत केला. आणि मग कृष्णाने विश्वरूप दाखवून अर्जुनाचा मोह घालवला. 18 अक्षणी सैन्य संपवलं. म्हणजे हे जी दैवी शक्ती आहे हे तुम्हाला मिळवण्याकरता ते तुझं आहे, तुझं पाशी, पण जागा चुकलाशी हे तुला मिळवता आलं पाहिजे. आणि ते मिळवण्याकरता तुला फळं खाऊनच उपवास करावा लागणार आहे. स्त्री पुरुषांना दोघांना पण अधिकार आहे. मुद्गल पुराणामध्ये गणपती, शंकर, देवी, सूर्यनारायण, विष्णू या 5 देवांनी कल्की दत्त मंदिर इथं साधना केली. त्यांच्या मूर्ती स्वयंभू इथं आहेत एका शिळेवरती पाषाणतांबावर. तर गणपतीने आपलं विश्वरूप दाखवलं, नंतर शंकरनं आपलं विश्वरूप दाखवलं, सूर्यानं आपलं विश्वरूप दाखवलं, देवीनं आपलं विश्वरूप दाखवलं, नंतर विष्णूनं आपलं विश्वरूप दाखवलं. असं मुद्गल पुराणामध्ये वर्णन आहे, तुम्ही अवश्य वाच. आणि या सगळ्याचं जे विश्वरूप आहे ते एक विश्वरूप, सगळ्यांचे सगळे एकत्र झालं म्हणजे एक तो परमेश्वर. तर ते ज्ञान होण्याकरता आपल्याला जायचं. आता आपण देव इथे आहे, देव तिथे आहे, देवा संदेश आपल्याला यायला पाहिजेत. वेदात सांगितलं हे देवा हो तुमचे 4 गट आहेत.
4 गटाप्रमाणे तुम्ही तुमच्या पात्र निवडून तुमच्या अंश त्यात ठेवून त्यांना ते ज्ञान द्या. ए बी मध्ये 8 वसू, ओ मध्ये 2 विष्णू आणि 2 अश्विनी कुमार, ए मध्ये रुद्र आणि 11 रुद्र, शिवरुद्र. नंतर बी रक्त गटामध्ये सूर्यनारायण आणि 12 आदित्य अशा दृष्टीने यांची रचना आहे. हे परमेश्वराचं संकल्प म्हणजे संदेश आपल्या पॅड्रामध्ये नोंद करतात. म्हणजे आपली बॅटरी चार्जिंग झाल्याशिवाय नोंद होत नाही. पॅड्रम पेन ड्राईव्हवर आपण बोलतो ते त्याच्यावरती चार्जिंग होतं, नोंद होते. पुन्हा आपण बटन दाबलं की ते टीव्हीवर दिसू लागतं, बोलायला लागतं, आवाज येतो. तशा प्रकारचा आपला जो मेंदू म्हणजे पॅटर्न ए बी रक्त गटाचा तो ईश्वरी सगळं ज्ञान मिळवतो आणि सगळं ज्ञान मिळवतो. मग आता देव कुठं राहतात? देवलोकात. देवलोक म्हणजे प्रकाश. देवलोक स्वर्ग म्हणजे प्रकाश लोकात राहतात. तिथं ग्रह तारे काही नाहीत, स्वयंप्रकाश. नंतर अंतरिक्ष. अंतरिक्ष म्हणजे जे आकाशगंगा तारा दिसते आकाशाला अंतरिक्ष म्हणतात. त्या आकाशमध्ये देव राहतात, ग्रह ताऱ्यावरचे ते देव. आणि जे पृथ्वी तत्वावर हे देव आले, पुढचा पृथ्वीतत्व म्हणजे भूलोक. त्या भूलोकावरती हे देव आले. म्हणजे देव मूळ राहतात देवलोकात. ते ज्ञान आपलं होतं. म्हणजे आपल्याला पृथ्वीतत्वातून अंतरिक्षात जायचं. अंतरिक्ष सोडून आपल्याला स्वयंप्रकाश जो परमधाम आहे तिथं जायचंय. हे ज्ञान होण्याकरता आपल्याला आपला पॅड्राम जो आहे ते आता किती जन्म झाले तुमचे, पूर्वी जाऊन किती पाप केली, पुण्य केली, सगळे त्या नोंदवर असतात. नरसिंह सरस्वतीकडे 2 विद्वान ब्राह्मण आले गाणगापूरमध्ये आणि म्हणाले, तुम्ही आम्हाला बक्षीस पत्र लिहून द्या, शरणपत्र तुम्हाला वेद येत नाही. मग नरसिंह सरस्वतीने एक अंतेज माणूस बोलावला, त्याला भस्म लावलं. जसं आपण कपाळाला भस्म लावलं तर आपला पॅड्राम शुद्ध होतो भगवान प्रमाण, म्हणून याला महत्व आहे. मग आता पॅड्राम भस्म लावल्यानंतर तो पॅड्राम एकदम शुद्ध झाला. आणि मग काय विचारलं, बोल ह्या जन्मात काय? त्याने 7व्या जन्मात म्हणे मी ब्राह्मण, विद्वान, पंडित, चतुर्वेदी ब्राह्मण आहे, 6 शास्त्र 8 पूर्णांत आणणार आहे. मग यांच्यावर चर्चा कर म्हणे. मग त्या मेंदूमध्ये म्हणजे पूर्वी जे साठवलेलं ज्ञान आहे ते आपल्या मेंदूमध्ये आहेच, ते नष्ट झालेलं नाही, पण ते सुप्त अवस्थेमध्ये राहिले. मग परमेश्वराकडून जे संदेश जेवढे आले होते 36,000 कोटी जीवपेशीमध्ये, त्यातलं ऋग्वेद 6 अथर्व आहेत, याच्यातलं त्यांनी तत्वज्ञान अनुवाद किती, अध्याय किती, त्याचे म्हणजे मंत्र किती, पद्धती किती, सगळं चर्चा केली. मग ते ब्राह्मण थरथर कापले आणि नरसिंह सरस्वती दत्तावतार यांना शरण आले आणि सरसवरलं संप. तशा दृष्टीने प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचं संपूर्ण अस्तित्व आहे. पुढं पेन ड्राईव्ह मध्ये नोंद केलेलं आहे. मग आता तुम्ही जसं असं शुद्धीकरण करता तसं तसं तुम्हाला ते प्राप्त होईल. आता स्त्रिया आहेत का कपाळाला कुंकू लावतात, तर त्यांचा जो पॅड्राम आहे स्त्रियांचा, तो कुंकू लावल्यामुळं त्या पॅड्रामवरती त्याचा प्रकाश पडतो, डी सत्वाचा, सूर्याचा. ते प्रकाश पडल्यानंतर आतला जो पॅड्राम आहे घंटीसारखा, तो जागा होतो, स्वच्छ होतो. आणि मग जगात कुठं काय ज्ञान आहे त्याच्यावर उतरतो. कपाळाला घंट्या लावल्यानंतर हा पॅड्राम, बुक्का लावला,
शंकराचं भस्म लावलं, मग आपला पॅराग्राफ शुद्ध होतो, ज्ञानोबा तुकाराम म्हणतो. मग आपल्याला कुठून अभंग, गवळणी हे सगळं जसं लिहायचं तसं तयार होतं. परमेश्वर सगळी शक्ती आपल्या मेंदूत पाठवितो. 10,000 कोटी आपल्या मेंदूमध्ये 10,000 कोटी जीवपेशी आहेत. 100 अब्ज म्हणजे अब्ज तंतू आहेत. 36,000 केंद्र आहेत. प्रत्येक केंद्राला 1,000 तंतू आहेत आणि त्या बारीक त्या प्रत्येकाला अनंत तंतू आहेत. असे या जगा आपल्या शरीरामध्ये, मेंदूमध्ये अनंत विचार आहेत. आणि हे सगळे तंतू मग आपल्या गुणसूत्र, 23 रंग जोड्या, नंतर 30,000 जनुक, 1,00,000 गुणसूत्र, अजून जे पृथ्वी, तेज, वायू हे घटक आहेत, हे जसे तसे शरीरामध्ये अनुभव होत. मग आपलं शरीर सुरक्षित राहतं, तसं राहत नाही. समजा पेशीमध्ये तुमचं प्रितत्व नष्ट झालेलं आहे, तर तुमच्या खाली पाय गळून जाणार, चालता येणार नाही. समजा तुमच्या शरीराला वायू तत्व नष्ट झालं, पृथ्वी, आप, तेज, वायू तत्व नष्ट झालं तर हृदय काम करणार नाही, हृदयामध्ये जीव राहणार नाही, ते नष्ट होणार. काळजीगाम व्यवस्थित येत नाही. याचं कारण वायू तत्व जे इलेक्ट्रॉन पद्धतीचं ते परमेश्वराच्या देणगीप्रमाणे तयार होत नाही. मेंदूला येईल तो सुधरत नाही. पण जेव्हा आपला पॅराग्राफ व्यवस्थित असेल, फळं खाऊन, भक्ती करून, पारायणे करून, मग तो सुधरतो. त्याची नोंद आपल्या शरीरात होते आणि मग आपली सगळी भीती जाते. अशा दृष्टीने हे सगळं आज AB रक्तगटावर आपण बोललेलो आहोत, लक्षात ठेवा, त्या दृष्टीने सांगितले. तर AB रक्तगटाचे अजून बरेच गुणधर्म सांगण्यासारखे आहेत. त्याची जी 8 वस्तू आहेत ते पुढचं त्यांची नावं सांगू आणि मग पुढचा गट बोलू. प्रत्येक गटाची पद्धत वेगळी, एक एक गट प्रत्येक वेळेला सांगू म्हणजे तुम्हाला कळेल की प्रत्येक गटामध्ये असे. आता थोडक्यात सांगतो. म्हणजे AB रक्तगटामध्ये गणपती 8 वस्तू, ओ मध्ये भगवान विष्णू व चक्ष भगवान विष्णू आणि 2 अश्विनी कुमार. हे रक्तगटामध्ये शिवशंकर आणि 11 रुद्र. बी रक्तगटामध्ये सूर्यनारायण आणि 12 आदित्य. हे रक्तगट तयार विज्ञानामध्ये सांगितलेलं आहे बा. ए अधिक बी फॅक्टर म्हणजे AB रक्तगट, ओला फॅक्टर नाही. ए फॅक्टर म्हणजे ए रक्तगट, बी फॅक्टर म्हणजे बी रक्तगट. हे विज्ञान सांगतं. पण याच्या पलीकडे जी महत्वाचा मुद्दा आहे तो देवांचा, की AB मध्ये 8 वस्तू येतील, गणपती येईन तेव्हा AB रक्तगट तयार होईल. म्हणजे या फॅक्टरच्या पलीकडच्या अवस्था. परा पश्यंती मध्यमा. विज्ञान वैखरीमधून चाललं. परापश्यंती मध्यमध्ये विज्ञान येऊ शकत नाही. आणि परापश्यंती जी आहे मध्यमा, परापश्यंती मध्यमा वैखरीतून विज्ञान चाललं. म्हणजे दिसतंय तेवढं पाहतो. त्याच्या पाठीमागे जे अदृश्य आहे ते पाहू शकत नाही. विज्ञानाला फक्त खोबरं कळण, खोबऱ्यामध्ये काय घटक आहे ते सांगन, पण आज जे पोकळी आहे ते सांगू शकत नाही. नारळ परा पश्यंती मध्यमा ही पोकळी आहे नारळाची, आणि खोबरे वैखरी आहे. तशा प्रकारचं हे सगळं ज्ञान आपल्याला होण्याकरता आपला पॅराग्राफ सुधारला पाहिजे. नंतर सांगितलं रक्तगटा हे जे 2 आहेत, हे रक्तगट पहिले जगात वेदात सांगितले बोललो आता. त्याच्यानंतर शिवमहापुराणामध्ये रक्तगटाचं वर्णन कसं सांगितलं. पार्वती आदिमाया शक्ती म्हणली भगवान शंकराला, एवढं मोठं जग आहे याच्यावर तुम्ही नियंत्रण कसं करणार. तर भगवान शंकरांनी सांगितलं, आकारस्य ब्रह्मा, उकारस्य विष्णू, मकारस्य रुद्रा, अर्धमात्रास्य प्रकाशन. हा श्लोक सांग. हे 4च प्रकार आहेत. म्हणजे आकार, उकार, मग अर्धमात्रा. हे पूर्वीची रक्तगटाची नाव आहेत. मग आकारातून
गणपती उकारातून, विष्णू मकारातून, रुद्र आणि प्रकाशातून बी मधून सूर्य. हे आधी सिद्ध केलं शिवपुराणामध्ये. त्याच्यानंतर विज्ञानाने सांगितलं ये विरक्त गट, उला ओ रक्तगट, मला ये रक्तगट, अर्धमात्राला बी रक्तगट आला. इथपर्यंत आपण येऊन पोच. हा मँगो, हो मँगो, हो हा आंबा, हा आंबा आणि आम, हे तीन फळं वेगळी, एक नाही वेगवेगळे. मग त्यांनी सांगितलं ते सगळ्यांनी इकडे येऊन फळं घेऊन या. एकाने मँगो आणला, एकाने आंबा आणला, एकाने आंबा आणला, एकाने आंबरं आणलं. झाले चारही जण आले फळं घेऊन, म्हणजे भाऊ हे फळ तर एकच आहे, आंबाच आहे. तशा दृष्टीने हे पूर्वीची नावं जी आहेत ती आता विज्ञान दृष्टी आली असली तरी त्याच्या मागे जे गुणधर्म आहेत ते कधी नष्ट होत नाहीत. दिल्लीच्या हाय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. काय निर्णय दिला की तुमच्या जन्मतः जे तुमच्या मेंदूमध्ये जे घटक आहे तो कधी बदलत नाही. तुम्ही कितीही धर्मांतर करा नाही तर काही करा, तसा तसा राहत. म्हणजे आपल्या बाजून हे निर्णय लागलेला आहे. सांगायचा मुद्दा महत्वाचा असा आहे की आपण संशोधन हे 8/8/1960 सालापासून सुरू केले. हे बुवाबाजी, लफडेबाजी, ढमबाजी याच्याकरता माझ्या तत्वज्ञानाचा अभ्यास जर जगाने केला की बुवाबाजी संपून जाईल. बुवाचा तळा सत्याचा धूम धडाका, बुवाबाजीला तडाखा बसल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता जगाने सगळ्या तत्वज्ञानाचा अभ्यास आमचा ऐका, शिकवा. ज्यांनी हे भाषण ऐकलं असेल, प्रवचन, ते अनेक लोकांना सांगा. यूट्यूब, इंस्टाग्राम, अजून कुठं सांगायचं चांगलं ग्रुप पाठवा. हे प्रवचन ज्यांना या ठिकाणी भाग घ्यायचा आहे त्यांनी आपल्या कल्की दत्त मंदिर शिरोळ इथे भेटा. अधिक माहिती दिली जाईल. म्हणजे हा मेंदू खालीवर कसा सरकतो, नंतर त्याचे कसे विभाग होतात, हा बराच मोठा भाग आहे. तर पुढच्या वेळा आपण सांगणार आहोत. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. हे बघा ही घंटा, हे बघा ही 7 नंबर घंटा आहे तुमच्या मेंदूमध्ये. याच्यावर नोंद होते त्यामुळं आपलं जीवन प्रगट होतं, लक्षात ठेवित आहे. आणि ही घंटा जी आहे इथून कार्ड पेन कार्ड तो इथपर्यंत आलेला आहे. एवढा मोठा याच्यावर चिन्ह आहेत. आणि हे चिन्ह जेव्हा आपल्या शरीरात पूर्ण जागी होतील मेंदूमध्ये तेव्हा आपलं ज्ञान होईल. तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. जे जे जगात मोठमोठे योगी तपस्वी असतील, अनेक ग्रंथ याच्यामध्ये तुमच्या कुठल्या ग्रंथात हे लिहिलेलं नाही. ब्रह्मयोग मेंदूचा. आणि त्याच्याकरता आपण आता तुम्हाला वेदात, पुराणात आणि काही स्वानुभवाच्या तत्वाने हे ज्ञान तुमच्या पुढे मांडलेलं आहे. ते तुम्ही ऐका आणि समाजाला समजून सांगा. आपल्या रक्ताकडे ये बी आहे म्हणजे गणपती भक्ती करा. रक्ताकडे ओ आहे म्हणजे विष्णू भक्ती करा. ये म्हणजे शंकर भक्ती करा. बी आहे म्हणजे सूर्याची भक्ती करा. म्हणजे तुम्हाला या जन्मात एका जन्मात मोक्ष मिळेल. 84 लक्ष फिरायची गरज नाही. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम. हा मंत्र म्हणा. म्हणजे तुमचा पॅड्राम जो आहे, पेन ड्राईव्ह जो आहे मेंदूमधला, तो पूर्णपणे शुद्ध होईल. कपाळाला बुक्का लावा, भगवान शंकराचं भस्म लावा, नंतर आपल्या खंडस्वाचा भांडार लावा, नंतर स्त्रियांचं ते कुंकू लावा, बुक्का लावा. हे सगळ्यातून आपल्याला हा जो आपला शरीरात मेन पॅन्ड्रम आहे तो 100% शुद्ध होतो. आणि परमेश्वर जो बोलतो त्याचे संदेश आपल्या ब्रह्मरंध्रातून म्हणजे जी घंटा दिसती त्याच्यात येतो. आणि तिथून तो मानेच्या पर्यंत मेंदू आहे तिथपर्यंत पॅड्राम आहे.
त्याच्यात नोंद होते आणि तिथून ती नोंद सगळ्यात जीवपेशीत पोचते. मूलाधारचं तिथं गणपती नोंद होते. नंतर स्वाधिष्ठानमध्ये ब्रह्मदेवाचं ज्ञान प्रकट होतं. नंतर नंतर 3 नंबर व्होल्टेज म्हणजे त्या ठिकाणी विष्णूचं ज्ञान होतं. 4ला शंकराचं, 5ला इंद्रदेवाचं, 6ला दत्ताचं, 7व्या नंबरचं व्होल्टेजचं तिथं विश्वरूपाचं ज्ञान प्रकट होतं. आणि जो 8वा आहे तो ब्रह्मरंध्र, तिथं मोक्षाला जायचा रस्ता आहे. मोक्ष कुठे जायचा, कोणची वाट आहे, स्वर्गात कसं जायचं, कुठून जायचा रस्ता कसा, ते आपला पेन ड्राईव्ह म्हणजे किंग राजा मेंदूचा हा आपण सांभाळा, शुद्ध केला पाहिजे, तप केला पाहिजे. सारखे मोबाईल ऐकून ऐकून हे वाटलं होणार आहे. हे पॅड्राम चालणार नाही, बंद पाडणार. त्याच्यावर त्याचे आघात होतात. म्हणून तुम्ही दिवसातून 1 तासभर मोबाईलवर फक्त बोलायचं. जास्त बोलू नका, कारण जास्त बोलताना पॅड्राम काम करणार नाही. तुम्हाला जे आता ज्ञान होतं ते तुमच्या खाण्यापिण्याप्रमाणे ज्ञान होतं. भूतियान मार्गाचं ज्ञान, भूतियान मार्ग लोकांना होणार, खाणाऱ्यांना. वरण भात आमचे पितृयान मार्गाचं त्या पितरांचं ज्ञान होणार. नंतर देवयान मार्गाचं दूध पिऊन होणार. आणि फळांचा रस पिऊन राहतो तर ते ब्रह्मज्ञान मार्गाचं ज्ञान होणार. म्हणजे आता सध्या जो समाज आहे, तो समाज जो आहे तो फक्त पितृयान मार्ग आणि भूतियान मार्गात चालतो. जो साधू संत आहेत हिमालयामध्ये, चित्रकूटला, गिरनारला, हिंदुकुश पर्वतात, नंतर हे जे सह्याद्री पर्वतात, गिरनार या सगळ्यांचे साधू संत राहतात. ते फळं खाऊन राहतात, कंदमुळे खातात, त्या एकांतर राहतात. आणि मग त्यांना समाधी लागते, म्हणजे त्या आपली जोवर घंटा आहे मेंदूमध्ये दिसती 7 नंबरला, त्याच्यावर 8 नंबरला ब्रह्मरंध्र आहे. तिथून ते परत ज्ञान येऊन हे साधू संतांनी उतरतं. ऐश्वर्य संपत्ती तेच ज्ञान आपल्याला मिळवायचे. त्याच्याकरता आपण फळं खा, दूध पिऊन राहा. बरोबर सांसारिक माणसाला जमणार नाही असं नाही, सगळ्यांना जमण्यासारखे. दरवर्षी 7 दिवस तुम्ही फळं खाऊन, दूध पिऊन घरी किंवा इथं कल्पिदत्त मंदिरात येऊन पारायण करा, अभ्यास करा. म्हणजे तुमचा पॅड्राम सुंदर, स्वच्छ, प्रेम, पारदर्शक बनन आणि सगळं ज्ञान येईन त्या पेशीत जाईल. त्या पेशी संतृप्त झाल्या, पेल्यासारख्या पाणी वाटल्यानंतर त्यातून जेव्हा पाणी व्हायला लागन, तसं आपल्या पेशी जेव्हा पूर्ण भरून त्यातून जेव्हा ते ज्ञान बाहेर पडत, परापश्यंती मध्यमा पूर्ण भरणार आणि मग वय खरंतून बाहेर पड, मेंदूत बुद्धीत येणार. मग आपण जगाला ज्ञान सांगणार. आपला चॅनल चालू होतो विश्वक्रांती नवे ज्ञान, विश्वक्रांती नवे ज्ञान, विश्वक्रांती नवे ज्ञान हे चॅनलचं नाव आहे. यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर पहा. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कलकत्ता महाराज की जय. ओम स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी कामाक्ष माता की जय. ब्रह्मश्री यात्री की जय. महासत्य अनुसार माता की जय. सर्व देव देवता की जय. साधू संतां की जय. ऋषिमुनी की जय. धर्म की जय हो. गणपती बाप्पा मोर्या. बुद्धी देऊन हरिओम. वेदमंत्र आणि रक्तगट हे संशोधन तारीख 8/8/1960 पासून करीत आहे. ब्रह्मयोग, मेंदू व वेद गुह्य शोधून विश्वाचे कल्याण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्हीबीके ट्रस्ट व्हावी यासाठी संशोधनासाठी यांत्रिक साहित्यासाठी 1,000 कोटी रुपये अपेक्षित आहेत. त्यासाठी ज्यांची मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी पुढील ट्रस्टच्या खात्यावर
देणगी पाठवावी ही आपल्याकडून अपेक्षा आहे. या विश्वक्रांतीचे संशोधनास देणगी इच्छा असल्यास द्यावी, ही आपणास प्रार्थना आहे. हे व्हीबीके ट्रस्ट आंतरराष्ट्रीय संस्था शिरूर घोडनदी येथे आहे. तिचा जगभर प्रसार करणे आहे. मानव जिवंत देव आहे. हे तत्व रक्तगट ए बी गणपती, ओ विष्णू, ए शिव, बी सूर्य याचा प्रसार व्हीबीके ट्रस्ट आंतरराष्ट्रीय संस्था करीत आहे. आपण यात देणगी देऊन सहभागी व्हा ही प्रार्थना आहे. व्हीबीके ट्रस्टचा पत्ता कल्की दत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, भारत. देणगीसाठी ट्रस्टच्या बँक खात्याचा तपशील श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज ट्रस्ट, व्हीबीके ट्रस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, शिरूर. सेव्हिंग बँक अकाउंट नंबर 2021394539 MICR कोड 412014, IFSC कोड MAHB 00000254.